मित्रांनो, कांदा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचं कॅश क्रॉप. पण होते काय, पारंपरिक पद्धतींमुळे अनेकदा खर्च वाढतो आणि उत्पादन मात्र हाती कमी लागतं. म्हणूनच आगामी 2026च्या हंगामासाठी आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत: कांदा शेती जास्त उत्पादन कसं घ्यावं. आजच्या स्पष्टीकरणामध्ये आपण उच्च तंत्रज्ञानावर आधारित अशा काही टिप्स पाहणार आहोत, ज्या तुमचा नफा नक्कीच वाढवतील. तर आजची ही सगळी माहिती हवेतली नाहीये बरं का. आपण थेट कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांचा आधार घेणार आहोत. एक प्रकारे हा आपल्या आजच्या चर्चेचा भक्कम वैज्ञानिक पायाच आहे. या एका पुस्तिकेत मित्रांनो, कांदा शेतीचं संपूर्ण अर्थशास्त्र बदलून टाकण्याची ताकद आहे. आज आपण मुख्यत्वे या 5 गोष्टींवर फोकस करणार आहोत: आधुनिक लागवड तंत्रज्ञान, योग्य लागवड पद्धत, पाणी आणि तण व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रण, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे आधुनिक कांदा लागवड तंत्रज्ञान. आधुनिक कृषी तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने किती मोठा बदल घडवून आणू शकतं हे आपण एका मोठ्या चित्रातून समजून घेऊया. बघा, हा आकडा खरंच थक्क करणारा आहे. जर आपण उच्च तंत्रज्ञान वापरलं तर प्रति एकर चक्क 15 ते 18 टन कांद्याचं हमखास उत्पादन मिळतं. पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर त्या तुलनेत ही एक प्रचंड मोठी झेप आहे, नाही का? आणि हो, नुसतंच वजन वाढत नाहीये, तर क्वालिटीसुद्धा सुधारतीये. एकूण पिकापैकी जवळपास 42 ते 45% कांदे हे 100 ते 125 ग्रॅम वजनाचे, म्हणजे एकदम प्रीमियम आकाराचे भरतात. बाजारात अशा कांद्याला किती मागणी असते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. शिवाय यामुळे ते जोड कांदे किंवा झुळे कांदे येण्याचं प्रमाणही एकदम कमी होतं. आता हे असं दर्जेदार आणि प्रीमियम उत्पादन मिळवायचं असेल तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे योग्य लागवड पद्धतीची निवड. बियाणे किंवा रोपे जमिनीत नेमकी कशी लावायची याचा आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आपण वर्षानुवर्ष सपाट वाफा पद्धत वापरत आलोय, पण त्यात पाणी साचतं आणि कांद्याचा आकार लहान राहतो. म्हणूनच आता आपल्याला अत्यंत शिफारस केलेली रुंद गादी वाफा म्हणजेच BBF पद्धतीकडे वळणं गरजेचं आहे. या पद्धतीत पाण्याचा निचरा एकदम उत्तम होतो, रोपांची वाढ चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पादनात थेट 20% वाढ होते. कृषी विज्ञान केंद्राच्या या माहितीनुसार एक आदर्श वाफा कसा असावा, तर तो 3 फूट रुंद आणि साधारण 15 ते 20 सेंटीमीटर उंच असावा. आणि हो, रोपांची लागवड करताना 2 रोपांमध्ये 10 बाय 10 सेंटीमीटरचं अचूक अंतर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे 10 बाय 10चं अंतर ठेवल्याचा फायदा काय? तर ऐका, सपाट वाफ्यात एका एकरात जेमतेम 2,06,000 रुपये बसतात. पण तेच जर तुम्ही रुंद गादी वाफ्यावर केलं तर हीच संख्या थेट 3,40,000 रोपांवर जाते. म्हणजे विचार करा, त्याच एका एकर क्षेत्रात जवळपास 40% जास्त रोपांची लागवड आहे की नाही कमाल? साहजिकच, जर एका एकरात रोपांची संख्या वाढली तर आपल्याला पाणी आणि तणांचं व्यवस्थापन तितक्याच हुशारीने आणि काटेकोरपणे करावं लागेल. वळूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे. तण नियंत्रणाचं एक अतिशय अचूक वेळापत्रक आहे. लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांनी पहिली रासायनिक फवारणी करायची, ज्यामध्ये ऑक्सिफ्लोरफेन आणि टार्गा सुपरचं मिश्रण असेल. त्यानंतर साधारण 30व्या दिवशी दुसरी फवारणी आणि 45व्या दिवशी जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी हाताने शेवटची खुरपणी. बस, हे तंत्र वापरलं की तणांचा पूर्णपणे बंदोबस्त झालाच म्हणून समजा. तण नष्ट झाले की आपला पुढचा फोकस असणार आहे, तो म्हणजे कीड आणि रोग नियंत्रण. पिकाचे 2 सर्वात मोठे शत्रू आहेत, फुलकिडे म्हणजेच थ्रिप्स आणि करपा. या दोघांपासून पिकाचं खंबीरपणे रक्षण करावंच लागेल. फुलकिडे आणि बुरशीजन्य रोगांचा समूळ नाश करण्यासाठी इथे काही अचूक रासायनिक औषधं आणि त्यांची मात्रा दिली आहे. तुम्ही हवा तर इथे थोडं थांबून याचा स्क्रीनशॉट नक्की काढून घ्या. ही फवारणी दर 10 ते 15 दिवसांच्या अंतराने करणं आवश्यक आहे. आणि हो, फवारणी करताना त्यात स्टिकर वापरायला अजिबात विसरू नका. आता येऊया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागावर, एकात्मिक खत व्यवस्थापन. प्रति एकर 18 टनांचं असं घसघशीत उत्पादन मिळवायचं असेल तर जमिनीला एक अतिशय संतुलित आणि विशिष्ट असा आहार द्यावा लागतो. इथली सगळ्यात रंजक बाब म्हणजे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरने नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं जे प्रमाण दिलंय ते थेट बाजारात मिळणाऱ्या युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट सारख्या खतांमध्ये विभागून सांगितलं आहे. यामुळे काय होतं, खताचा एकही दाणा वाया जात नाही आणि आपल्या पिकाला अगदी योग्य वेळी योग्य पोषण मिळतं. आता फक्त मुख्य खतं देऊन चालत नाही बरं का. लागवडीच्या प्राथमिक अवस्थेतच झिंक, फेरस आणि सल्फर सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएंट्सचा वापर करणं खूप गरजेचं आहे.
खरं सांगायचं तर कांद्याचा आकार वाढवणं, त्याची क्वालिटी सुधारणं आणि तो जास्त काळ टिकून राहणं यामागचं मुख्य रहस्य हेच आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे ठराविक अंतराने केलेली विद्राव्य खतांची फवारणी. सुरुवातीच्या वाढीसाठी 15, 30 आणि 45व्या दिवशी 19-19-19 ची फवारणी करायची आणि नंतर कांद्याची साईज फुगवण्यासाठी 60, 75 आणि 90व्या दिवशी 13-0-45 किंवा 0-52-34 सारख्या उच्च पालाशयुक्त खतांची फवारणी करायची. मित्रांनो, शेवटी एकच गोष्ट सांगेन. पारंपरिक सवयींकडून आपण जर या उच्च तंत्रज्ञानावर आधारित अचूक कृषी पद्धतींकडे वळलो तर आगामी हंगामातील उत्पादन आणि नफा कितीतरी पटीने वाढू शकतो. प्रचंड यशोची क्षमता तिथेच आपल्या जमिनीत दडलेली आहे, जी फक्त या योग्य तंत्रज्ञानाची वाट पाहत आहे. तर मग 2026च्या हंगामासाठी ही आधुनिक पद्धत वापरून पाहायला काय हरकत आहे? नक्की विचार करा.